गुड मॉर्निंग, सुप्रभात. सर्वांना माझा जय जिजाऊ आणि सरस्वतीज ब्लॉगमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. अशा प्रकारे माझे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी सरस्वतीज ब्लॉगला सबस्क्राईब करायला व लाईक करायला विसरू नका मंडळी. मग चला तर आज आहे आमच्यात बिशी पार्टी. हे पहा, आम्ही अशा प्रकारे मैत्रिणी एकत्र जमतो. दर महिन्याला कोणाच्या पण घरी एकाच्या घरी जमतो आणि सुंदर अशी एन्जॉय करतो आम्ही ना. 1 महिना गोळी औषध खायची तर गरजच नाही हो आम्हाला, पण आम्हाला कुठलाच आजार होत नाही. बघा तुम्ही कसल्या गप्पा चाललेत, राजशाही गप्पा आमच्या निवडणुकीच्या. तुम्हाला काय सांगावं. सुरेखा पुणेकर, मथुरा पुणेकर एवढ्या लांबून लांबून माझ्या मैत्रिणी बिशीसाठी येतात माहिती का महिन्याला. माझी बिशी साधारण नाही. तुम्ही बिशी करत असाल गल्लीमध्ये, मैत्रिणीमध्ये, शेजाऱ्यामध्ये. माझी बिशी अख्ख्या गावामध्ये नाही, अख्ख्या जिल्ह्यामध्ये नाही, महाराष्ट्रातून बिशी चालते माझी बरं का. मला अभिमान आहे माझ्या मैत्रिणीवर आणि माझ्या प्रेमावर आणि आमच्या सगळ्या ग्रुपवर. कसं आहे माहिती आहे का, शिवनंदा अहमदपूर, सुरेखा पुण्याहून, मथुरा पुण्याहून, अनिता देशमुख आदर्श कॉलनी, छाया अंबाजोगाई रोड, संगीता पाटील साईधाम आणि मथुरा तर पुण्याहून आलेली आहे. शालिनी मेतकुटे आली मंत्रीनगरहून, मंजू आली नावंदर ग्रुपमधून. हे पहा, आगळ्या वेगळ्या ठिकाणातून माझ्या मैत्रिणी आम्ही सगळ्या एकत्र जमतो. मग कुणाचं सुखदुःख असेल, कुणाचा वाढदिवस असेल, कोणाचा काही प्रॉब्लेम असेल, एकमेकीला शेअर करणे, सांगणे. हे पहा आमच्या अनिता देशमुख मॅडम किती लांबून लांबून येतात माहिती का. वेळ काढून घर संसार परेशानी प्रॉब्लेममधून सगळेजण आम्ही एकत्र होतो. एकमेकाच्या सुखादुःखावर, परेशानीवर, प्रॉब्लेमवर सोल्युशन काढणे, राय देणे, टिंगल करणे, हसवणे, एकमेकीला चिडवणे, हा प्रकार आमच्यात असतो बघा. तुमची बिशी कशी असते मला माहीत नाही, पण माझी बिशी मात्र अशी रंगीबेरंगी अप्रतिम बिशी असते माझी. कसं आहे माहिती आहे का, अहो सगळ्यांच्या आयुष्यात दुःख, परेशानी, प्रॉब्लेम यानंच आयुष्य भरलेलं आहे. मग त्यालाच कुरतडत बसल्यावर काय सुख मिळणार आहे. असं सगळेजण एकत्र यायचं, त्या दुःखाला असं सगळ्यांनी पकडून एक एक जर फाईट केली ना, कशाला राहते होते हरामखोर दुःख आपल्याकडे. अजिबात राहत नाही. बघा तुम्ही करून. माझ्या सर्व मैत्रिणींना, माझ्या इंस्टाग्राम फॅमिलीला मी सांगू इच्छिते, तुम्ही एक ग्रुप तरी काढा. बघा माझा बचत गटाचा बिशीचा ग्रुप आहे आणि या सगळ्या काही लातूरमधल्या नाही आहेत, काही लातूरमधले आहेत, काही पुण्याचे आहेत, काही अहमदपूरच्या आहेत, काही अहमदपूरच्या जवळच्या आसपास गावच्या आहेत माहिती का. आणि लातूरमधल्या सुद्धा कमीत कमी 10-10 किलोमीटर अंतरावरल्या एक जण आहेत. तेवढ्या लांबून आम्ही कोणाच्या पण एकाच्या घरी, ज्याचं घर जवळ पडेल त्याच्या घरी जमतो. शक्यतो तर माझ्या घरी जमतो का, तर माझं घर असं आहे, एकतर भरमद आहे आणि रोड टच आहे. लांब कोणाला जायची किंवा रिक्षा आतमध्ये घ्यायची, रिक्षेवाल्या दादाला कन्व्हिन्स करायची गरज लागत नाही. रोडला उतरलं की 1 मिनिटात माझं घर येतं बार्शी रोडला. मग अशा प्रकारे आम्ही 80% तर माझ्याकडेच सगळेजण एकत्र येतो बघा. मस्तपैकी कुणाचा वाढदिवस असेल आम्ही वाढदिवस साजरा करतो. मग कोणाचं काही परेशानी दुःख असेल, कुणाच्या लेकराचं ढवा जेवण असेल, कोणाचं लग्न असेल, काय 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 आम्ही सगळेजण कॉन्ट्रीब्युशन करून मस्तपैकी असं कुठलाही सण कुठलाही पार्टी एन्जॉय करतो. आता आज हे पहा, असं आम्ही असं बिशी काढतो बघा, एका चिठ्ठ्या टाकतो अशा प्रकारे. मग लहान कोण आहे, गुणू आली होती आमची कॉलेजवरून अशीच नुकती, बस बाई म्हणले चिठ्ठी काढ. मग आई जगदंबेचं नाव घेऊन गुणूनच चिठ्ठी काढली मंजू शेलारची. वा वा वा. मग मंजू शेलारला बिशी पाहिजे होती. ह्या आमच्या उभा टाकलेल्या पुणेकर ताई आहेत. सगळ्यांना न येणाऱ्या काही जॉबवाल्या पण आहेत फ्रेंड आमच्या. मग त्या आल्या नव्हत्या, जॉबवरती होत्या, त्यांना व्हिडिओ कॉल करून हे पहा बिशी दाखवली. अशा प्रकारे आम्ही बिशी दाखवतो आणि सगळ्यांच्या समोर बिशी काढतो. अशी आमची बिशी नसती की ह्याला लागली त्याला द्या, त्याला लागली ह्याला द्या. ज्याची चिठ्ठी निघाली त्याला बिशी देतात. अशा प्रकारे बिशी काढलो,
चिठ्ठ्या मोजून, आता चिठ्ठ्या किती राहिलेत किती बेशा. तुम्हाला माहिती आहे का माझ्या बिशीतले मेंबर 10-12 नाही तर बापू 25 मेंबर है, 25. हमरे बचत गट में 20 और 20 में 25 मेंबर आहे. विचार करा, आम्ही एवढ्या मैत्रिणी एकत्र गुणागोविंदानं नांदत आहोत. अहो, तुम्हाला आमच्या मैत्रीची मिसाल सांगू का? सुरेखा पुण्याहून आली आहे, हे का मथुरा पण पुण्याहून आली आहे, छाया मेतकुटे, कल्पना सूर्यवंशी, संगीता पाटील, अनिता देशमुख, मंजू शेलार, सरस्वती धुमाळ, शिवनंदा पुठ्ठेवाड, ह्या आमच्या पुठ्ठेवाड मॅडम आहेत. अशा प्रकारे मग चला तर यांचा आपण बड्डे विथ वाढदिवस विथ जन्मदिन चलो सेलिब्रेशन करेंगे. अशा प्रकारे आम्ही सुंदर असं आमच्या मैत्रिणीचा वाढदिवस करत आहोत. आता वाढदिवस आमचा झंकी पंकी राहतो बरं का. आमच्याकडले वाढदिवस म्हटलं की चला काय म्हणता तुम्ही बघून घ्या एकदा वाढदिवस. अशा प्रकारे साजरा करा हो. पुढच्या वाढदिवसापर्यंत तुम्हाला काटा मोडणार नाही का, सर्दी होणार नाही का, तापसुद्धा येणार नाही. बघा तुम्ही. हां चला, आम्ही अशा प्रकारे आम्ही वाढदिवसाला तुम्ही कसं करता माहीत नाही. हे पा बघा कसला एन्जॉय करतोय आम्ही. हॅपी बर्थडेचं गाणं म्हणतोय, मजाच मजा. हॅपी बर्थडे म्हणून टाळ्या वाजविल्या बघा. आणि आम्ही औक्षण करतो बघा, आरती करतो, टाळ्या वाजवतो, गाणे म्हणतो, डान्स करतो, काही पण एन्जॉय करतो हो. ती दुःख तर आमच्या दारात असं फिरकत नाही बघा. हे पा असं आम्ही का अगोदर सगळ्या मिळून हळदी कुंकू लावणे आणि आरती उतारणे आणि म्हणत असतो इडापिडा जाऊ दे आणि बळीसारखं राज्य सुख समाधान हिच्या आयुष्यात येऊ दे म्हणून आम्ही आरती करतो. आमच्या मैत्रिणीची दृष्ट काढतो. आरती केल्याच्या नंतर हे पा कोण आरती म्हणतंय, कोण आरती करतंय, कोण डान्स करतंय, कोण गाणं म्हणतंय. कसली मज्जा आहे हो. तुम्ही येऊन तर बघा आमच्या ग्रुपमध्ये एकदा. हां काय म्हणता, जिंदगीत जगणं असं एवढं सुखकर आणि सहज सोपं होऊन जातं ना आमच्या ग्रुपमध्ये. हे पा बघा असली मस्ती कुठं करायला मिळेल का. हां बघा बरं. हे पा आता मंजू आणि शालिनी आरती करत आहेत. अशा प्रकारे मस्तपैकी आमच्या शिवनंदा उर्फ उज्ज्वला पुठ्ठेवाड मॅडमची आरती करत आहेत. आणि आम्ही मस्तपैकी तिला ट्रोल करून चिडवी हे पा एन्जॉय, डान्स, टाळ्या, मौज मस्ती. हां आमच्या कविता मॅडम थोड्या नाराज आहेत, काय आहेत माहीत नाही. बघू त्यांचं पण विचारू, काढू रुसवा. हे पा मंजूचं प्रेमच वेगळं हो. हां कधीही माय माऊलीला गळ्याला पड म्हणणं लागत नाही. अहो सगळ्याच्या दुःखाला सुखाला कवटाळून घेणारी ही अशी आमची मंजू. हे पाहता मीन छाया ओवाळायला आलो, मग हिला आहा काय मस्ती आमची, काय मस्ती. कोण म्हणतंय हो दुखणं इथं राहील आमच्याकडं म्हणून. तुम्हाला वाटतंय का ती दुःख नावाचं राक्षस आमच्या इथं टिकेल म्हणून. आम्ही एवढ्या जणी एक बुक्की घातलं तर त्यानं पळून जाईल. बघा बरं हे पा बघा कसा ठ्याका राहतंय, ताल राहतंय आमचा. तुम्ही बघितलं ना तुम्हाला हेवा वाटेल माझ्या मैत्रिणीवाचा. बघा हे पासला केक आणून आम्ही असा केकसुद्धा घाबरून जाते आम्ही कापायल्यावर. थरथर कापतो तो माहिती का. नाद करायचा नाही, नाद आमच्या मैत्रीचा. हे पा बघा शिवनंदाचा वाढदिवस होता 4 तारखेला, 2 तारखेला होता बरं का, सॉरी 2 तारखेला शिवनंदाचा वाढदिवस होता. आम्ही केला 4 तारखे दिवशी. काय वाढदिवस केला, आठवणीत राहायसारखा. चला बघा तुम्ही पण असा वाढदिवस करा सगळे एकत्र येऊन. कसला आनंद मिळतंय. आणि काय अरे बाप रे, हा दिवस प्रत्येकाच्या आयुष्यात असा दिवस यावं. काय बघा एन्जॉय, काय मस्ती, काय गोंधळ, काय धिंगाणा. ह्याला म्हणते भाऊ वाढदिवस. असा वाढदिवस करायचा. नाहीतर मी माझी मका आणि दुसरं कोणी नका. नवरा बायको 2 लेकरं आणायचं छटाकभर केक आणि कर कापायचं आणि बक खायचा. ती वाढदिवस काय रे पठ्ठे. हे पहा वाढदिवस आमचा कसला झंकी पंकी वाढदिवस आहे. तुम्हाला सुद्धा हेवा वाटतो खरं सांगा बरं, वाटते का नाही. हे पा बघा आहा याला म्हणतात मस्ती, याला म्हणतात मजा, याला म्हणतात मौज. आहे का कोणाच्या लाईफमध्ये असला एन्जॉय. बघा कशाला राहते हो दुःख सांगा. काही दुखत असलं ती सुद्धा राहत नाही. दुःख तर राहतच नाही हो आमच्यात. बघा खरंच मला ना धन्यवाद त्या अंबामाईचा की एवढ्या सुंदर मैत्रिणी मला भेटल्या.
बघा असला मस्त मस्ती एन्जॉय करून आता आम्ही निघालो पोटपूजा करायला. सगळं झालं राव आता कसली भूक लागली जाम. आता आलो आम्ही कन्हैयामध्ये मस्तपैकी एन्जॉय करायला. थोडा एन्जॉय करून जमत नाही बघा आम्हाला. आम्ही असला हॉटेलमध्ये सुद्धा गप्प बसणार नाहीत. हॉटेलवाला दादासुद्धा म्हटला, ताई खरंच दृष्ट ना लागो तुमच्या मैत्रिणीला. मी आत्तापर्यंत खूप ग्रुप आले आमच्यात वाढदिवस करायला, BCची पार्टी द्यायला, पण तुमच्यासारखं नाही बाबा कोणी आलं म्हणला. हॉटेलवाला दादा इतका खुश झाला ना तो. हे का स्नॅक्स देत देत तो सुद्धा आम्हाला बोलला की बापरे काय मैत्रिणी आहेत तुम्ही, काय तुमच्या गप्पा, काय तुमचं एन्जॉय. आम्ही हॉटेलमध्ये सुद्धा मस्ती करायचं सोडत नाही हो. का जिंदगी एकच आहे हो. उदार उसनी किरायानं भाड्यानं मिळणारी गोष्ट नाही. जिंदगी जगून बघा. आत्ताच आहे तोपर्यंत एकमेकाला टोचणे, बोलणे, जळणे, मरणे, खपणे हे द्या सोडून सगळं. या आमच्याकडं बघा. तुम्हाला सुद्धा हेवा वाटतो का नाही माझ्या मैत्रिणीवाचा? वाटतो का नाही सांगा बरं, सांगा सांगा सांगा. खरं आहे ना. हे वाढदिवस झाला अशा प्रकारे सुंदर सगळ्यांना केक खाऊ घातली शिवनंदानं. आम्ही तिला खाऊ घातलो. शिवनंदानं आम्हाला BCची विथ बड्डेची विथ अजून एक पार्टी राहिली होती. BCची पार्टी राहिली होती शिवनंदाकडं, बड्डेची पार्टी. अशा प्रकारे शिवनंदानं आम्हाला पार्टी दिलेली आहे. धन्यवाद पुठ्ठेवाड मॅडम, तुमचे खूप खूप आभारी आहे मंडळ. सगळ्यांना जीव खाऊ घालून मस्ती एन्जॉय करून दिल्याबद्दल सर्वांचे मी आभारी आहे.